यवतमाळ जिल्ह्यातील नवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आमचा MH29 मीडिया या चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। MH29 मीडिया, बातमी आपल्या गावाची। नमस्कार, आपण पाहत आहात MH29 मीडिया। आर्णी शहरातून एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे। जंतर मंतरवरील विद्यार्थी आंदोलनातील कारवाईचा आर्णीत निषेध। धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा। धर्मेंद्र प्रधान इस्तीफा दो च्या घोषणांनी आर्णीत दणाणले होते। राष्ट्रपतींना तहसीलदारांमार्फत निवेदन। दिल्लीतील जंतर मंतर येथे विविध मागण्यांसाठी आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित पोलीस कारवाईच्या निषेधार्थ आर्णी शहरात सर्वपक्षीय विविध सामाजिक संघटना, सामाजिक सेवक, आर्णी येथे युथ डेव्हलपमेंट फाउंडेशन तसेच शिकवणी वर्गाच्या वतीने मोर्चा काढून तीव्र निषेध व्यक्त करण्यात आलेला आहे। मोर्चानंतर भारताच्या महामहिम राष्ट्रपतींना उद्देशून तयार करण्यात आलेले निवेदन तहसीलदार वैशाग वाहुरवाग यांच्या मार्फत सादर करण्यात आले। निवेदनात जंतर मंतर आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर झालेल्या अमानुष मारहाणीची निष्पक्ष चौकशी करण्यात यावी अशी मागणी सुद्धा करण्यात आली आहे। आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत द्यावी, आंदोलनात सहभागी विद्यार्थ्यांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे तात्काळ मागे घ्यावेत, तसेच केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा अशा प्रमुख मागण्या करण्यात आल्या। मोर्चा दरम्यान विद्यार्थ्यांना न्याय मिळालाच पाहिजे, धर्मेंद्र प्रधान इस्तीफा दो अशा घोषणांसह आझादीच्या घोषणांनी संपूर्ण शहर परिसर दणाणून टाकले। मोठ्या संख्येने नागरिक, विद्यार्थी, विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते तसेच शिकवणी वर्गाचे शिक्षक आम्ही आर्णीकर म्हणून आंदोलनात सहभागी झाले होते। आंदोलनकर्त्यांनी विद्यार्थ्यांवरील अन्याय सहन केला जाणार नसून दोषींवर कठोर कारवाई होईपर्यंत लोकशाही मार्गाने संघर्ष सुरूच राहील असा इशारा यावेळी दिला होता। भारतात विविध ठिकाणी आंदोलने करून, मोर्चे काढून व बंद पुकारून निषेध नोंदविला होता। परिणामी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला असल्याची माहिती मिळाली आहे। MH29 मीडियासाठी इरफान रजा, प्रशिक मुनेश्वर, आर्णी। हम लेके रहेंगे, हम लेके रहेंगे। तुम कुछ भी कर लो, तुम कुछ भी कर लो, हम लेके रहेंगे। है हक हमारा, है हक हमारा, है जान से प्यारी, है जान से प्यारी, हम लेकर वाली, वो फूले वाली। कुछ भी कर लो, कुछ भी कर लो, हम लेकर रहेंगे, हम लेकर रहेंगे। धर्मेंद्र प्रधान, धर्मेंद्र प्रधान, तानाशाही नहीं चलेगी, हुकुमशाही नहीं चलेगी। जे जंतर मंतर लाठी म्हणजे मारहाण झाली स्टुडंटवर, त्याच्यावर कारवाई करावी आणि ज्या प्रकारे जे जेंट्स पोलीस वाले त्यांनी लेडीजवर हात उगारले, लाठ्या मारल्या, त्याच्यावर हे कराने त्याच्यावर ऍक्शन घ्यावी आणि एज्युकेशन सिस्टम राजीनामा तर द्यावा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्यावर पोलीस केस झालेली आहे ज्या विद्यार्थ्यांवर ते मागे घ्या। मी मनोज खंदारे, मी इथे विद्यार्थी म्हणून आली आहे कारण की आपल्या देशात असं चाललं आहे की विद्यार्थी नीटमुळे सुसाईड करत आहेत। जंतर मंतरवर खूप काही घडलं आहे, तसं नाही घडायला पाहिजे आपल्या देशामध्ये। नीटमध्ये जे विद्यार्थी मरण पावले त्यांच्यासाठी काहीतरी करायला पाहिजे सरकारने, ही माझी मागणी आहे। जय हिंद। माझं नाव आचल संतोष जाधव आहे। मी इथे नीट परीक्षा कधी फुटली नाही पाहिजे व कोणते पेपर फुटले नाही पाहिजे याची जबाबदारी सरकारने घ्यावे व ज्या लेकरांचे मृत्यू झालेले त्यांना 1 कोटीची अशी मदत, आर्थिक मदत भेटायला पाहिजे, हे माझी मागणी आहे। जंतर मंतर दिल्ली येथे विद्यार्थ्यांना मारहाण करणाऱ्यांना शिक्षा द्यावी, आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांच्या परिवारांना 1 कोटीची आर्थिक मदत द्यावी, विद्यार्थ्यांना दाखल केलेले गुन्हे तात्काळ मागे घ्यावे, भविष्यात नीट किंवा इतर कोणतीही परीक्षांमध्ये गोंधळ किंवा घोळ होणार नाही याची ग्वाही द्यावी, ऑनलाईन परीक्षा पेपर गोंधळ बंद करावा, सर्व विद्यार्थ्यांना एक पारदर्शक, प्रामाणिक आणि न्याय परीक्षा पद्धती मिळाली पाहिजे।